Vibhishan, we can start. Advait, we can start. नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेकरू फाउंडेशन संचलित शेकरू टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण एका नव्या विषयाशी नवीन व्यक्तीशी भेटणार आहोत. उपग्रह वापरण्याचे तंत्रज्ञान याविषयी आज आपल्याला मार्गदर्शन करणारा आहेत श्री अद्वैत कुलकर्णी, जे की संस्थापक आहेत वसुंधरा जिओ टेक्नॉलॉजीज पुणे या ठिकाणी. तर मी अद्वैतजींकडे सूत्र देतोय. अद्वैतजी. हॅलो, नमस्कार. हॅलो, माझा आवाज येतोय? येतोय आवाज. ओके. तर सगळ्यांना ऐकू येत असेल तर आपण पटकन सुरुवात असे करूयात. आजचा थोडासा आराखडा, मागे आपण काय बोललो होतो त्याचा थोडासा एक आढावा, आणि आता आज आपण काय बघणार आहोत त्याच्याबद्दल आपण थोडासा विचार करूया. मी इथे स्क्रीन शेअर करतो माझं. माझं स्क्रीन दिसतंय सर्वांना? हॅलो, माझं स्क्रीन दिसतोय ना? हो, ओके. तर मुख्यतः आपण आज जे बोलणार आहोत ते परत मागच्या 15 दिवसापूर्वी आपण जे बोललो होतो, शेतीसाठी उपग्रह कसे राबवावेत आणि आपण त्याचा काय मॅक्सिमम वापर करू शकतो याबद्दलच आपण यंदाही बोलणार आहोत. म्हणूनच त्या दुसरे पुष्प असे आपण त्याला म्हणूयात. साधारण आराखडा आपण असा बघूयात. मागील 15 दिवसांपूर्वीचा जो काय आपला चर्चा झाली होती त्याबद्दल एक थोडा असा आढावा घेऊ, आणि मग शेतजमिनीच्या एखाद्या शेतजमिनीचा आपण कोणी एक व्हॉलंटियर घेऊयात. त्यांच्या जमिनीचा, त्यांच्या शेताचा आपण इथे बसल्या बसल्या लाईव्ह पाहणी करूयात, आणि उपग्रह चित्रांचे कसे सोपे आणि निशुल्क सोर्सेस कुठले कुठले आहेत ज्याच्यासाठी आपण अजिबात एकही रुपया खर्च करणार नाही आहोत, आणि तेच आपण परत इथे बसल्या बसल्या त्या एका शेताची थोडी हिस्ट्री मध्ये जाऊन, थोडा मागे जाऊन त्याचा आपण पाहणी करणार आहोत. तर आजचा हा टॉपिक हा थोडा खूपच काय म्हणतात त्याला, डेमोच्या अनुषंगाने जास्त असेल. आपण प्रत्येक वेळी नवीन गोष्टी बघतच आपण मागे आपण जे बोललो होतो त्याबद्दल आपण बोलूया. मी परत माझी दुसरी स्क्रीन शेअर करतो. आपण साधारणपणे मागे बोललो असे होतो की शेतीसाठी आपण उपग्रह कसे वापरू शकतो. उपग्रहांच्या सोबतच GIS ज्याला म्हणतात, किंवा लोकेशन इंटेलिजन्स ज्याला म्हणतात, किंवा गुगल अर्थ साध्या भाषेत आपण म्हणायला झालं तर गुगल अर्थ आपण जास्तीत जास्त कसा वापर करू शकतो याबद्दल आपण थोडे बोललो. त्यानंतर उपग्रहांचा वापर आपण हेल्थ बघण्यासाठी असेल, किंवा पिकाचा कस बघण्यासाठी असेल, किंवा इरिगेशनचे म्हणजे आपले सिंचनाचा काय प्रयोजन आहे त्याबद्दल बघण्यासाठी असेल, त्याचा आपण विचार केला होता. आणि त्यानंतर वसुंधरामध्ये आम्ही गेल्या काही 2-2.5 वर्षांमध्ये शेती निगडीत जे काही कामं केलेली आहेत त्याच्याबद्दल आपण थोडंफार बघितलेलं होतं. हा आपण 10वा आढावा घेणार आहोत. याबद्दल आता शेत जमिनीची पाहणी हा आपण मुद्दा मागच्या वेळेस बघितलेला होता. तो आपण एका आमच्या करंट कस्टमरच्या प्रॉपर्टीचं किंवा त्यांच्या शेतजमिनीचा आपण पाहणी केली होती, आणि आज तीच पाहणी आपण करणार आहोत तुमच्यापैकी एकाचा शेताला घेऊन, तुमच्यापैकी एखाद्याच्या जमिनीला आपण आज इथे बघणार आहोत. तसंच आपण बघितलं होतं शेताची आरोग्याची निगराणी कशी करता येईल. तशीच टिपिकल ही मी आपल्याशी बोललो होतो मागच्या वेळेला, ह्याचा काय आणि कसा वापर करता येऊ शकतो. तर आता गुगल अर्थचा मी जसं बोललो तसंच आज आपण एका ज्या शेताचा आपण विचार करू त्या शेताची आज आपण आरोग्याची पण निगराणी आज इथे बसल्या बसल्या कुठलाही 1 रुपया खर्च न करता हा आपण आज इथे करणार आहोत. ज्यांना मागच्या वेळेस हे बघता नाही आलं तर आपण आपल्या एकंदर टॉक मध्ये पीक नुकसानीचं मूल्यांकन आपण उपग्रहाच्या चित्रांच्या द्वारे कसं करू शकतो याचा थोडा आढावा घेतला होता. ताडोबा अंधारी जे आपले वन्यक्षेत्र आहे, जे आपले वाघांचे एरिया ज्याला आपण म्हणतो, तर त्या वाघांच्या एरिया जवळ असलेली शेतजमीन आणि त्यावर होणारे वन्य प्राण्यांचे हल्ले आणि त्यांचा होणारा उपद्रव, त्यामुळे होणारा पीक नुकसान, याचा आपण कसा जास्तीत जास्त सहजरित्या आणि लवकररित्या
उपग्रहांचा वापर करून हे बघू शकतो. जस्ट हे मी इथे इथे बसल्या बसल्या दाखवून देतो की पीक नुकसानाचं मूल्यांकन आपण करत असताना उजव्याकडच्या शेतामध्ये आपल्याला व्यवस्थित क्रॉप दिसतो आहे. क्रॉप जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याची एनडीव्ही आहे, जे आपल्याला साधारण जर माहिती असेल तर, पण क्लोरोफिल कॉन्टेंट किंवा म्हणजे त्याची हेल्थ कशी आहे हे हिरवं जास्त दाखवतं, आणि जिथे हिरवं नाही तिथे व्हेजिटेशन ऑब्व्हियसली नाही किंवा तिथे कुठलंही पीक लागलेलं नाही हे त्याचा सरळ अर्थ धरता येऊ शकतो. निळ्या मार्किंग्स मध्ये जर आपण बघायला गेलात तर खूप जास्त नुकसान झालेलं आहे. तो हार्वेस्ट झालेला नाहीये कारण तो एका करंट पॅटर्न मध्ये एका अशा शिस्तबद्ध पद्धतीने तिथे पीक कापलं गेलेलं नाहीये. तिकडे वन्य प्राण्यांचा उपद्रव झालेला आहे आणि त्याच्यामुळे तिथलं त्या पिकाचा कस हा कम्प्लिटली कमी झालेला आहे किंवा नाशच झालेला आहे. हे आपण 1-2 दिवसाच्या अनालिसिस मधनं, हार्डली काही तासांच्या अभ्यासामधनं ह्याचा आपण अंदाज घेऊ शकतो नक्की आपल्या शेतामध्ये नक्की घडलंय काय, आणि ह्याचा पंचनामा कुठल्याही म्हणजे कोणी येऊन न करता आपण उपग्रहांचं चित्राचा वापर करून त्याचा पंचनामा लगेच मांडू शकतो आणि त्याचा आपण पुढे फायदा घेऊ शकतो. प्रेझेंटेशन मोड करता त्याचा खाली काय ते स्क्रीन मोठी होईल. नाही ठीक आहे, एनिवे ठीक आहे, यू कॅन डू दॅट इफ यू वॉन्ट. दिस इज फाईन. येस येस. ओके. सो आज आपण साधारणपणे परत त्याच धर्तीवर बघणार आहोत. उपग्रहांचा आपण कुठे कुठे वापर करू शकतो, कुठे त्याचा मदत घेता येऊ शकते. शेताची पाहणी आपण ऑफकोर्स करू शकतो. एखाद्या शेताचे क्षेत्रफळ आपण मोजू शकतो अंदाजे. हे काय मोजणीच्या लोकांना रिप्लेस करण्याची कामं नाहीत, पण आपण काही जर चेंजेस केले असतील, आपण कुठे काही बदल केले असतील, आपण समजा एखादी विहीर घेतली असेल तर त्या विहीर घेतल्यामुळे आपलं पीक लावण्याचा एरिया किती कमी झाला ह्याचा थोडाफार अंदाज घेणं यातनं खूप सोपं जाईल. लोकेशन इंटेलिजन्स मधनं सगळ्यात मोठा एक फायदा असा होऊ शकतो की आपली रोड नेटवर्क काय आहेत सगळ्यात जवळची, आपल्या सगळ्यात जवळच्या मोठ्या बाजारपेठा कुठल्या आहेत, आपला माल सगळ्यात जास्त कुठे चांगल्या पद्धतीने विकता येऊ शकेल, कमीत कमी रिस्कने आपण तिथे कसे पोहोचू शकतो याबद्दलचाही आपण अभ्यास करू शकतो. मी मगाशी म्हटलं तसं सिंचनाचा आढावा आपण घेऊयात. त्यावर त्यासोबतच पिकाच्या आरोग्यावरही लक्ष ठेवू. झालंच तर गेल्या 10 वर्षांमध्ये आपल्या शेतात झालेले बदल, आपल्या शेतांनी दिलेला उत्पन्न याचा क्रॉस रेफरन्स करण्यासाठी किंवा याची कंपॅरिझन करण्यासाठी आपण उपग्रहांचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो. आत्ताच आपण पीक नुकसानीचं बघितलं, त्याच्या सोबतच विमा संरक्षणासाठी काय त्याचं मूल्यांकन असेल, आपण तिथे नक्की आपल्या शेताचं व्हॅल्यू काय आहे, व्हॅल्युएशन आपण ज्याला म्हणतो, त्यात ते पण खूप सोप्या पद्धतीने आपण साधारणपणे उपग्रहांच्या मदतीने या गोष्टी आपण करू शकतो. आणि मी जसं म्हटलंय तसं की हे सगळे अनालिसिस अतिशय माफक दरात उपलब्ध आहेत आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी स्वतः बसून हे करावी हा सगळा मानस आहे. आणि त्यासाठीच शेक्रू टीव्ही सोबत आम्ही हा थोडासा प्रयत्न करतो की याबद्दलचं थोडं एज्युकेशन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं. आणि एक्सपर्ट्स कडे येण्याच्या अगोदर, एक्सपर्ट्सला विचारण्याच्या अगोदर किंवा एखाद्या कंपनीने आपल्याला सांगण्याच्या अगोदर की हे तुमच्या शेताचं मूल्यांकन आहे, त्याच्या अगोदर जर आपले शेतकरी बांधव या गोष्टींना घेऊन सज्ज झाले की आम्हाला आमचं शेत माहिती आहे, आम्हाला आमचं मूल्यांकन माहिती आहे, आम्हीही सॅटेलाइट्स वापरतो, हे जर आपल्या हातात असेल तर ह्यात खूप मोठा फायदा आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना मिळेल याची मला खात्री आहे. सो आय थिंक एखादं जर कोणी इफ एनीबडी वॉन्ट्स टू व्हॉलंटियर, जर कोणाला पुढे येऊन सांगायचं असेल की साधारणपणे आपली जमीन कुठे आहे तर आपण त्याचं लगेचच पाहणी चालू करू शकतो. कोणाचं असेल तर प्लीज सांगा, कोणाला इच्छा असेल तर प्लीज सांगा. हॅलो. Dilip Pawar is raising his hand. Yeah, I पूछिए. think. हाँ. दिलीपजी, तुम्हाला ह्याच्यात भाग घ्यायचा आहे का? तुम्ही सांगू शकाल का तुमची जमीन कुठे आहे? हा सर बोला. लखमापूर तालुका भागला. कुठे? लखमापूर. बर, आता साधारणपणे आपण इथनच सुरुवात करूयात की नुसतं नाव घेतलं की आपण शेतजमीन मुळात शोधायची आहे कशी, इथपासून आपण सुरुवात करूयात.
दिलीपजी, आय विल रिक्वेस्ट की तुम्ही तुमचा माईक स्विच ऑफ सध्या करू नका. बाकीचे असतील त्यांनी हो. प्लीज आता माईक स्विच ऑफ केला तर चालेल, नाहीतर मला ऑडिओला खूप हे येतो. दिलीपजी, आपण एकत्र आता ह्याच्यावर काम करणार आहोत. मी माझा स्क्रीन शेअर करणार आहे आणि तुम्ही मला सांगणार आहात की नक्की तुमचं कुठे आहे, आणि आपण तुमची शेतजमीन पहिले तर शोधणार आहोत, त्याचे आपण मोजणी करणार आहोत. ठीक आहे. साधं ऑपरेशन आहे. गुगल अर्थ सगळ्यांना माहितीचं असेल, आणि ते आपण आता बघूयात की कसं वापरता येईल. सगळ्यांना माझी स्क्रीन दिसते? प्लीज दिलीपजी मला सांगा, दिसते? हा, डिस्ट्रिक्ट नाशिक सर. नाशिकच्या जवळ आहे. रत्नापूर म्हणाला तर तुम्ही? लखमापूर. लखमापूर. LAKH पूर, तालुका बागलाण. बरं, मला सांगू शकाल साधारण या परिसरात कुठे आपली शेतजमीन आहे? आपलं गिरणा काठ. तसं मला सांगता नाही येणार ना. तर तुम्हाला हे लखमापूर हे इथे दिसतंय? हा हायवे आहे? नाही नाही नाही, हायवे सटाणा मालेगाव रोड आहे का? असू शकेल, नाही सांगता मला, तसं नाही सांगता येणार. तुम्हाला मला थोडी मदत करायला लागेल दिलीपजी, तुमची जमीन शोधायला. हो हो हो. हा, सटाणा मालेगाव रोड करा. हा हा, हो बरोबर, तो सटाणा मालेगाव रोडच होता, बरोबर आहे. हा, तिथून खाली असा रोड आहे एक. हा, मनमाड रोड. कसं शोधूयात? मला काहीतरी जवळची खूण सांगाल का? काही नदी पात्र असेल किंवा काही हा, धरण असेल? गिरणा 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 नदी. गिरणा नदी आहे जवळ. बर, ह्या धरण वगैरे आहे का जवळ काही? ही गिरणा नदी बरोबर? हो हो. हा, तर ह्याच्या कुठे असेल? गाव कुठलं दिसतं सर? का नाही ते? अद्वैत, हा, मी या. काय म्हणतोय, लखमापूर आहे ना, लखमापूर सर्च मारा तुम्ही आणि तिथं शेजारी शोधा, दॅट्स बेटर ठरेल. आणि लखमापूरमध्ये दिलीपजी तुमचा लोकेशन काय लखमापूरमध्ये आहे ना? काहीतरी सांगा, असा खून काहीतरी सांगा हो. लखमापूर मधली, की म्हणजे काहीतरी अशी खून सांगू शकता लखमापूर मधली? खून हे सांगतो ना आपलं. हा, हा. आता बघा, हे आगर दिसतंय, धांधरी म्हणून गावाचं नाव दिसतंय. हा, धांधरी हा, धांधरी हे, हा बरोबर. पूर्वेला. हा, ब्राह्मण गाव आहे, ब्राह्मण गाव आहे. धांधरीच्या पूर्वेला. धांधरीच्या पूर्वेला आहे, लखमापूर दिसतंय इथं. पण तिथं त्या लखमापूरमध्ये ना एक्झॅक्ट, हो हा, आता हे तुम्हाला दिसतंय स्क्रीनवरती, ब्राह्मणगाव, धांधरी, तिकडे हो, लखमापूर दिसतंय. स्क्रीन दिसते. हा, लखमापूर दिसतंय इकडं. व पलीकडे रोड आहे बघा, पलीकडचा स्टेट हायवे 19 नंबरचा हायवे दिसतोय. त्याच्या पुढे एरो दिसतो ना, एरो खाली घ्या, खाली घ्या. खाली येऊ का? ओके ओके ओके. खाली घ्या, खाली इकडे घ्या हा अजून. हा, हा, ओके ओके. अजून इकडे घ्या. अजून घेऊ का? ओके. कुठल्या दिशेने? चिंचवडलेले त्या दिशेने? खाली घ्या, खाली. नाही, हा, नाही, चिंचवडच्या कोपऱ्यालाच. चिंचवडच्या हा, कोपऱ्याला. तिथंच. इथं कुठं? हा, इथं, हा, चिंचवडच्या कोपऱ्याला बघा. हो, हा 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 थोडं झूम करा सर फोटो. हा, हा. बोला आता कुठे आहे? हा, हे कुठला बघा, रोड दाखवलेला आहे सर? हे हा, चिंचवड आहे. हे चिंचवड गाव आहे. हा, आणि पलीकडे एक नदी, मध्ये नदी थोडं का वरती काहीतरी? घ्या, थोडं वरती घ्या. हा, तीच. हा, ती हा, नदीच्या नॉर्थ साइडला. नदीच्या नॉर्थ साइडला हे?
नाही बघा नाही तुम्ही ते साऊथ येतं सर, नॉर्थला आहे. नाही, हो. हा नॉर्थ आहे. ही नदी आहे, हा नॉर्थ आहे. हे नॉर्थ आहे. नॉर्थ आहे हा, हा. नॉर्थ तिथंच तिथंच. हं, हं, हं. ही आहे का? नाही अजून इकडे घ्या, वेस्टला घ्या, वेस्टला. वेस्टला घेऊ. ओके. कुठे असेल? हा थोडं झूम करा सर, वरती घ्या, ग्रीन दिसतं ना त्याच्या पुढे. हा का? हाच प्लॉट येईल बहुतेक. हा चेक करा तुम्ही, हा. शेजारची चेक करा तुम्ही, लक्षात येईल तुमच्या की ती घरं दिसत आहेत तिथं, त्याच्या कुठं आहे जरा चेक करा, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. थोडं झूम आउट करतो मी वाटलेस तर. हा हो, प्लॉट हा. दिसतोय का आपला? नाही तो नाही, तो नाही, तो वरती घ्या. थोडं हा, ओके ओके. रोड नाही लक्षात येऊन राहिला, थोडं वेस्टला गेला सर, अजून वेस्टला. वेस्टला घेऊ. ओके. हो हो. तिथं सटाणा मालेगाव रोड नाही दिसत का वरती, थोडं वरती आलं तर तो हा, तिथून हा, ते लाईन मोठा पकडता सटाणा येईल मालेगाव आपल्याला. वरती रोड आहे, हा वरती हा, येतो. हा, इथे सटाणा हा, मालेगाव. मालेगाव रोड. हा तो रोड घ्या, तिथून आपण पकडू आपण. बर चला, हा रोड घेतला आता. तिथंच तिथंच इथंच झूम करा सर, आता हा एरो इथे, आला. हा हा झूम करा तिथं. हो हो. हा तिथंच, तिथं झूम करा सर, एरोच्या हा. ठिकाणी. तिथं शेततळे बघा कुणाचं तरी. ते आता एरो आहे ना तिथं. हा शेततळ आपलंच आहे. ओके हे का? हो. ओके ओके, ओके ओके. परफेक्ट. हा, आलं. आता खाली घ्या, खाली घ्या, शेततळ आलं नाही हे. हा हा, हा, बस बस बस, शेततळ्याजवळच. खाली 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 खाली, शेततळ्याच्या साऊथला. हा बस शेततळ्याच्या बस. साऊथला म्हणजे हे ना? हो हो, हेच हेच हेच. ओके, ग्रेट, फॅन्टॅस्टिक. सो पहिला टास्क म्हणजे आपला कम्प्लीट झाला हा, की आपण तुमची जमीन शोधून काढली. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट हो थिंग. तो तुम्हाला माहिती असला पाहिजे. टिपिकली जर तुमच्या हातामध्ये जर जिओ लोकेशन असतील तर त्याचा खूप जास्त फायदा होतो. नसले तर असं जरा क्रॉस रेफरन्सिंग करून हे ते बघून आपल्याला मुळामध्ये मेजरमेंट्स काढता येतात किंवा इव्हन साईट काढून शोधता येते. एक तर दिलीपजी, मी पहिल्यांदाच तुमचं खूप अभिनंदन करीन. आजूबाजूला बऱ्यापैकी माळरान ड्राय असताना तुम्ही खूप छान पद्धतीने तिकडे काम करता, याच्याबद्दल खूप खूप अभिनंदन तुमचं. नेक्स्ट आपण एक काम करूयात, आता आपण इथे पॉलिगॉन ऍड करायला चालू करूया. सो आपण आता बेसिकली मोजणी करणार आहोत किंवा एक मार्किंग ज्याला म्हणतात ते आपण इथे करणार आहोत. सो इथनं येणार आपली रस्त्याला लागून नाही, ते अशी शेततळ्याचं साऊथ. हा नाही, इकडे सर, इकडे. हा बस बस, तिथून तिथून. इथनं इथपर्यंत. हो ओके. सो हा मी जेव्हा मार्किंग करतो, हो. आपलं हे डायरेक्ट गुगल अर्थवर जेव्हा मार्किंग होतं नाही, तेव्हा आपल्याला ती शेजारची आहे सर, त्याच्यावरची त्याच्यावरची. हे ना. हो, नाही त्याच्या खाली. हा बस बस, इकडे खाली, शेततळ्याच्या खाली. शेततळ्याच्या खाली म्हणजे ही हो हो. हम्म. शेततळ्याला इन्क्लूड करून आहे का म्हणजे आपली? हो हो हो, लांबट डाळिंब आहे तिथं. ओके. बरोबर आहे. हा हो, चौकोन बरोबर असा. आहे आता, बरोबर. नाही तो नाही, तो नाही, ते वरची नाही सोडायची. इथं कमी आहे क्षेत्र तिथं. शेततळ्याच्या साऊथला घ्या, लांबट शेततळ्याच्या पट्टा आहे साऊथ. पहा. आपण हो. परत करूया, आपण परत प्रयत्न करूया. हा लांबट हा पट्टा असा. तिथून. हो हो. हा तोच तोच तोच. हा तेवढाच तेवढाच, तोच पट्टा सर, बरोबर. तेवढाच ना. ओके. हो ओके ओके. सो मी जसं म्हणत होतो की आपल्याला बेसिकली हे मेजरमेंट करायला सोपं जातं. आणि आता आपण ऍड करूया. हा, तिथं हे कांद्याची आपण चाळ दिसते का सर? कुठली? कांद्याची चाळ दिसते का तिथं? नाही, मला नाही दिसत आता याच्यामध्ये. इकडचा प्लॉट सर, त्याच्या शेजारी साऊथचा प्लॉट घ्या. हा, इकडचा साऊथचा प्लॉट आहे. साऊथला, त्याच्या साऊथला. हो हो, हा हा प्लॉट.
जिथे काही लागवड नाहीये तो? हो हो तोच तोच तोच. हा लांबट प्लॉट? हो हो हा लांबट प्लॉट. बर ठीक आहे, मग ते शिफ्ट त्याच्या करतो. एक्झॅक्ट शेजारचा. नाही नाही, तुम्ही आहे ना तिथं म्हणताय एक आहे त्याच्या खाली आता जे येलो कलर मध्ये केलंय ना त्याच्या खालचा प्लॉट म्हणताय का तुम्ही शेजारचा? हो त्याच्या खालचा साऊथचा. हा, कारण तिथे एक काहीतरी दिसतंय कांदा चाळ आहे कारण हो हो आदिवासी हा झूम करता का आदिवासी तिथे काहीतरी दिसतंय बघा हा आपल्याला. झूम करा कांदा हा चाळ आहे पती. हा, बरोबर बरोबर, ही कांदा चाळ बरोबर. मग त्याच्या खालचा अद्वैजी करायला लागेल आपल्याला. हो हो मग हा ना? हम्म. हा हा, त्याच्या हो खालचा तो हो नाही, तोच. त्याच्यावरचा नाही हा मधला. खालचा 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 सर. खालचाच का? साऊथ. मग तिथं तिथं डाळिंब लावलेलं म्हणताय तुम्ही? हो 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 तेच डाळिंबेत लहान आहेत ते. हा, हो मग ते हो मग डाळिंब लावले तेच प्लॉट आहे का? तुम्ही ते हो करतील अद्वैतजी आणि तुम्ही सांगा तोच का म्हणून. हो हो हाय आता एरो दिसतोय तो. एक मिनिट करा तुम्ही अद्वैतजी. मी 2 मिनिटं ऍरो तिकडे ठेवतो. आता मला सांगा, ऍरो दिसतो तो प्लॉट आहे आपला? हो तोच प्लॉट आहे. बर बर ठीक आहे, मी आता परत मार्क करतो. बरोबर आहे? हो बरोबर आहे आता. ओके. सो आता ह्याच्यामध्ये मुळात आपण काय केलं, आता पहिलं म्हणजे मार्किंग केलं. आता हे जेव्हा आपण मार्किंग करतो ह्याचा खूप आपण वापर करू शकतो. एकतर ह्याच प्लॅटफॉर्मवर करू शकतो, बाकी आपण दुसरीकडे पण जिथे बघू तिथे आपण ह्याचा वापर करू शकतो. मुळात आपण जर प्रॉपर्टीज मध्ये बघायला गेलो तर ह्याचं मेजरमेंट आपल्याला काढता येईल. तर साधारणपणे 1 एकराचा बसतोय आपलं प्लॉट? हो एक एकर आहे. ओके करेक्ट. सो आपली एरिया जी मेजर केली आपण ती बरोबर 1 एकर बसतीये इथे. सो हो मोजणीमध्ये काही तफावत होत नाही. बरोबर. हो हो आता पुढे नेक्स्ट आपण काय स्टेप करणार आहोत की एक तर आपण ह्याच प्लॉटमध्ये दिलीपजी तुम्ही गेल्या 10 वर्षामध्ये काय ऍक्टिव्हिटीज केली आहे हे पण आपण लगेच बघू शकतो, जितका डेटा अवेलेबल असेल तितका. हो सो आता आपण 2019 हा मे 2019चा आपण आता इमेज बघतोय. हो हो त्याच्यानंतर साधारणपणे मार्च 2019 मध्ये असं होतं तुमच्या शेतात, तेव्हाही तुम्ही मला वाटतं डाळिंब घेतलेलं असेल. हो त्याच्या आधी फेब आणि 2018 मध्ये ही सिच्युएशन होती. आपण साधारण हे बघूयात की आपण किती डीप जाऊ शकतो. 2009 मध्ये तुम्ही काय केलेलं होतं, तर तिथे काहीच नव्हतं का तेव्हा? तेव्हा डाळिंब घेतलेलं नव्हता? हो नव्हतं. हा, तेव्हा डाळिंब आपण घेतलेला नव्हता. तो क्लिअरली ह्या इमेज मध्ये दिसतोय. त्याच्यानंतर 2 शेड 2011 होते तेव्हा. हा बरोबर 2 शेड होते ना इथल्या. हो 2 शेड होते ते. बरोबर. तर मग त्याच्यानंतर 2011 मध्ये पण मला वाटतं डाळिंब घेतलेलं नाहीये. 2013 मध्ये पण, अच्छा 13 मध्ये तर अनफॉर्च्युनेटली क्लाउड आलाय. 14 मध्ये पण नाही. 16 पासून आपण साधारणपणे डाळिंबाची ऍक्टिव्हिटी चालू केलेली. हो बरोबर. हो ओके. सो एक तर आपण ह्या बेसिक गोष्टी आपण लगेचच गुगल अर्थ वर बघू शकतो. आता जे मी मगाशी पण म्हणत होतो की आपण ह्याची आता हेल्थची निगराणी पण करूया. तर त्याची कशी करायची, त्याच्या सगळ्यात सोपे टेक्निक्स मी आता इथे दाखवतो. तर पहिले म्हणजे आपण हा जो पॉलिगॉन बनवला आहे तो आपण एक केएमएल फाईल ज्याला आपण म्हणतो, ती सगळ्या प्लॅटफॉर्मला, सगळ्या वेबसाईट्सला ही ऍक्सेप्टेबल फाईल फॉर्मॅट असते आणि ही डायरेक्टली गुगल अर्थ मधनं एक्सपोर्ट होऊ शकते. त्याला वेगळं काही करायचं नाहीये. जसं मी आता मार्किंग केलं ते आधी मार्किंग करायचंय, त्याच्यानंतर इथे तो सेव्ह होतो, तो राईट क्लिक करायचा आहे आणि सेव्ह ॲज जो आपला नेहमीचा संगणक वापरताना जो आपला सेव्ह ॲज वाला असतो, सेव्ह ॲज म्हटल्यानंतर KML टाईप फाईल मध्ये आपण तो सेव्ह केला. यानंतर मला तुम्हाला आज सगळ्यांना खूप महत्वाचं जे दाखवायचं आहे ते म्हणजे असं, ते म्हणजे हे की आपण जेव्हा सॅटेलाइट इमेजरीचा विचार करायला लागू, रेग्युलरली सॅटेलाइट इमेजरी अक्वायर करण्याचा विचार करायला लागू, तर ते वापरत असताना सगळ्यात इझिली ऍक्सेसेबल असे आणि जास्त खर्च न करता आपल्याला जे डेटा सेट्स अवेलेबल आहेत, जे उपग्रहांचे चित्र अवेलेबल आहेत, त्याचा आपण आता विचार करणार आहोत.
आता ह्या पोर्टलवर रजिस्टर कसं व्हायचं, त्याच्यानंतर ह्याची लिंक काय आहे, याच्याबद्दल मला असं वाटतं, मी आज ऍक्च्युली ते ठरवलं होतं की मी तुम्हाला एखादा इथे प्रोफाईल क्रिएट करून देईन आणि तुमच्याच प्रोफाईलमध्ये तुम्हाला याचं काम करू देईन, पण त्याच्यात उगाचच वेळ जाईल असं माझं मत आहे. आपण जास्त टॉपिक्स मध्ये ह्याच्यात आता वेळ घालवूयात आणि याबद्दलचं एक प्रेझेंटेशन बनवून मी नक्कीच शेखरूला देईन. त्यांच्या मार्फत तुम्हाला हे प्रेझेंटेशन मिळेल की स्टेप्स काय आहेत, कुठल्या वेबसाईटला जायचं आहे, कुठे लॉग इन करायचं आहे, ऍप्लिकेशन आपण वापरायला कसं लागायचं आहे आणि त्याच्यामधनं आपण इन्साइट कसा काढायचा आहे, आपण वापर कसा करायचा हे आता आपण लगेच बघूया. आता आपण जी दिलीपजी तुमची एरिया मार्क केली ती आपण इम्पोर्ट करूयात ह्याच्यामध्ये ह्या पोर्टलवर. तर आपल्याला लगेच आता आपण जी मार्किंग केली ती इथे दिसते. आपण इमेज कुठली अवेलेबल आहे ती शोधूयात आणि त्याचा आपण लगेचच विचार करायला लागू. सो साधारणपणे आपण हे बघत असू तर आपण जी आता मार्किंग केली ती इम्पोर्ट झालेली आहे आणि आता करंटली जी इमेज अवेलेबल आहे ऑगस्ट महिन्यातली, आपण सप्टेंबरलाही जाऊया. सप्टेंबर समजा 26 आपण जर घेतली, 26 सप्टेंबरचा आपण विचार केला. अनफॉर्च्युनेटली क्लाउड कव्हर आहे आता तिथे, बऱ्यापैकी क्लाउड असण्याची शक्यता आहे. सो आपण जानेवारीतली एखादी इमेज बघूयात. 10 जानेवारी मध्ये काय कंडिशन होती. ओके ग्रेट. दिलीपजी मला सांगा, आपण लागवड कधी करतो आणि आपण पीक कधी घेतो डाळिंबाचं? हॅलो दिलीपजी अनम्यूट करा. दिलीपजी तुम्ही असाल तर मला सांगू शकाल आपण पीक कधी घेतो, आपण काय क्रॉप सायकल असते डाळिंबाची? दिलीपजी अनम्यूट करा. दिलीपजी अनम्यूट करा. आय थिंक काहीतरी तांत्रिक प्रॉब्लेम असो, एनिवे आपण एक साधारणपणे कन्सिडर असं करूयात की समजा जानेवारी मध्ये जर, हॅलो हा येते हा बोला सर, बोला सर. हा आला का आवाज? अच्छा हो. दिलीपजी मला सांगा तुमचे क्रॉप सायकल काय असते साधारणपणे, म्हणजे कधी आपण घेतो पीक? पीक साधारणतः याच्यामध्ये घेतो जून मध्ये, पाऊस पडतो त्यावेळेस. पण यावर्षी जून ते मध्ये? हो, म्हणजे त्याच्या आधी आपण लागवड केलेली असते? नाही ते डाळिंबच लावलेले आहेत ना तिथं ऑलरेडी. डाळिंब लावलेत ऑलरेडी, बरोबर. म्हणजे त्यांची ती झाडं तयार आहेतच. हो. ओके. आणि त्यांच्या हेल्थसाठी किंवा त्यांच्या एकंदर परफॉर्मन्ससाठी सगळ्यात क्रिटिकल पिरियड कुठला असू शकेल? कधी त्यांच्याकडे कुठला? पावसाळ्याचा जास्त क्रिटिकल पिरियड असतो. पावसाळ्याचा जास्त क्रिटिकल असतो. हो, ढगाळ वातावरण. ढगाळ वातावरण त्यांना क्रिटिकल असतं. आता बरोबर इथेच येऊन ऍक्च्युली थोडे सॅटेलाइट इमेजेसचे प्रॉब्लेम होतात. मी तुम्हाला दाखवतो कसे ते. खूप ढगाळ वातावरण आहे आता. हा, तर मग जुलै मधली समजा आपण एखादी इमेज बघितली तर तिकडे ढगच ढग आपल्याला आढळून येईल. मग इमेज मध्ये साधारण जर आपण अशी इमेज बघत असू तर इथे खूप ढग दिसून येतात आणि आपल्याला तसं ऑब्झर्वेशन कपॅसिटी ह्या सॅटेलाइटला वापरून मिळणं अवघड जातं. त्याच्यामुळे आपण ह्या कंडिशन मध्ये काय करतो की आपण सॅटेलाइट चेंज करतो आणि आपण रेडार ह्या सेन्सर कडे जातो. पण एनिवे आता आपण हे बघायचा प्रयत्न करतो की कुठलं म्हणजे ऑप्टिकल हेच वापरून किंवा जे काही उपग्रह चित्र आपल्याला नॉर्मली अवेलेबल आहेत तेच वापरून आपण काय करू शकतो. सो आपण एखादा क्लाउड फ्री म्हणजे ढग वातावरण नसतील असा पिरियड सिलेक्ट करूयात. मे महिन्यात कमी असतं त्यावेळेस. साधारणपणे आपण आता फेब्रुवारीचा पिरियड घेतलेला आहे आणि हा आपला एरिया असेल. टिपिकली हा आपला एरिया आहे. इन दिस एरिया व्हॉट आर वी लुकिंग ऍट? आपल्याला बघायचंय काय नक्की? तर आपल्याला तिथली हेल्थ कंडिशन बघायची आहे. तो आपण आता परत तुम्ही दिलेले एरिया आपण मार्क केली. सो दिस इज टिपिकली द हेल्थ प्रोफाईल. ही जर आपली 1 एकर शेती असेल,
ही जर आपली 1 एकरचा प्लॉट असेल तर याच्यामध्ये आपण इथे बघू शकतोय की डार्क ग्रीन पॅचेस, लाईट ग्रीन पॅचेस आणि परत इथे डार्क ग्रीन पॅचेस असं व्हेरिएशन आलेलं आहे. जर मी इथे मॉइश्चर इंडेक्स म्हणजे जर मॉइश्चरची व्हेरिएबिलिटी जर बघायला गेलो तर मॉइश्चर पण आपला अख्ख्या शेतामध्ये इव्हनली डिस्ट्रीब्युटेड नाहीये, राईट. हो तर तो का होतोय ते पण एक आपल्याला विचार करण्याचा एक मुद्दा आहे. जर व्हेजिटेशन बघण्यासाठी फॉल्स कलर लावला तर आपल्याला इथे जो ब्लू पॅच दिसतो असा ब्लॅक पॅच हा हो. टिपिकली आपला पाण्याचा आहे, म्हणजे आपलं शेततळ आहे तिथे जे आपल्या शेततळ. प्लॉटच्या नॉर्थ मधलं जे शेततळ आहे त्याच्यामुळे तो येतो. आता ते मला माहिती जर असेल की इथे शेततळ आहे आणि मी त्याचाच एनडीव्ही इथे किंवा व्हेजिटेशनचा इंडेक्स जर बघायला गेलो तर तो क्लिअरली इथे दिसतो की इथे हो. कम्प्लीट पाणी भरलेलं असल्यामुळे इथे कुठलंही व्हेजिटेशन नाहीये, तिथे काही हिरवं नाहीये, म्हणून हो. तो लाईट ग्रीन कलर्स मध्ये रिफ्लेक्ट करतो. हो याचाच अर्थ असा की डार्क ग्रीन जिथे पॅचेस आहे तिथे आपलं चांगलं व्हेजिटेशन उभं आहे आणि व्हेरिएशन कमी असण्याची आपल्याला अपेक्षा आहे. सो आयडियल कंडिशन मध्ये दिलीपजी जर हे शेत तुम्ही बघितलं इथलं हो हो आणि ह्याचा तुम्ही रिस्पॉन्स बघितला तर तो हो. एक डार्क ग्रीन, कम्प्लीट डार्क ग्रीन पॅचचा आपल्याला दिसतोय. आढळून येतो, तसा आढळून येतोय. आता ह्याचा अर्थ असा की मी जर ट्रू कलर मधनं परत जर एनडीवाय कडे गेलो तर ह्याचा कम्प्लिटली अर्थ असा की इथलं जे व्हेजिटेशन आहे हे खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म करते त्या दिवशी, म्हणजे 14 फेब्रुवारी हे जे 14 इथे फेब्रुवारी. कॅलेंडर मध्ये आपण सिलेक्ट केलेलं आहे 14 फेब्रुवारीच्या दिवशी हे जे काही शेत असेल इथले कम्प्लीट व्हेजिटेशन ही चांगली परफॉर्म करते ऍज अगेन्स्ट आपल्या शेतामध्ये काही व्हेरिएशन झालेले आहेत आणि ते व्हेरिएशनची कारण आपण शोधायची आहे. हेच जर आपण असं वेगवेगळ्या तारखांसाठी बघत गेलो आणि आपल्याला हवी असलेल्या वेगवेगळ्या पिरियडसाठी आपण जर बघायला लागलो तर त्याचे आपल्याला वेगळे पॅटर्न्स काढता येतात. राईट. आणि जर आपल्याला अचानकपणे काही नुकसान झालेलं असेल किंवा अचानकपणे आपल्याला काही प्रॉब्लेम्स जाणवत असतील तर त्यासाठी आपण ह्याचा फायदा करू शकतो. दुसरं आपण असा ह्याचा फायदा करून घेऊ शकतो की समजा आपण ऑगस्ट मध्ये एक ट्राय करूयात, मिळालाच एखादा इमेज, ढगांनीच कव्हर्ड असल्यामुळे हा प्रॉब्लेम थोडा येतो. हो पूर्ण ढग येतात. आपण मागच्या वर्षीच आहे. तुमच्या भागात मागच्या वर्षी पाऊस कधी थांबला, काही अंदाज देऊ शकाल? नाही पाऊसचा अंदाज, पाऊस कमीच होता मागच्या वर्षी ना, या वर्षी जास्त. अच्छा, बर बर बर. तर आपण साधारणपणे मागच्या वर्षीच्या नोव्हेंबर मधली आता इमेज बघतोय, मला वाटतं तेव्हा व्हेजिटेशनची कंडिशन काय असू शकेल? नव्हता तेव्हा पाऊस ना. नाही नव्हता ते बरोबर आहे, पण म्हणजे व्हेजिटेशन असं थोडं कोमेजलेलं होते का, झाडे थोडी अशी हो कोमेजलेली कोमेजलेलीच होती का? होती. हा एक्झॅक्टली. कोमेज सो हे बघा दिलीपजी, दिस इज द पॉइंट. म्हणजे आता शेतकरी बांधवांना जे मी म्हणायचा प्रयत्न करतोय, जे मी दाखवायचा प्रयत्न करतोय तो एक्झॅक्टली हा की मागच्या वर्षी दिलीपजींच्या शेताच्या परिसरामध्ये कमी पाऊस झाल्यामुळे त्यांच्या एकंदर व्हेजिटेशनवर किंवा त्यांच्या एकंदर त्या झाडांवर, त्या फळबागांवर जो काही फरक पडला होता किंवा जो काही इफेक्ट झाला होता तो क्लिअरली आपल्याला इथे दिसतो. दिसतोय स्ट्रॉंग, तो स्ट्रॉंग असा तो व्हेजिटेशन दिसत नाहीये, म्हणजे नक्कीच तिथे काहीतरी प्रॉब्लेमॅटिक कंडिशन घडलेली आहे. पाण्याची कमतरता, पाण्याची कमतरता होती. मग आता या कंडिशन मध्ये मग तुम्हाला सिंचनासाठी पण जर काही तरतूद करायची असेल तर त्याच्यासाठी एलिव्हेशन मॉडेल्स आहेत, त्याच्यासाठी 3D आहे, आपण ह्या गोष्टी 3D मध्ये बघू शकतो आणि मग त्याचं आपण संकलन हे ह्या पद्धतीने करू शकतो. सगळ्यांना माझी एकच सांगणं आहे आणि एकच रिक्वेस्ट आहे की जास्तीत जास्त, मी आता ऑफकोर्स मी मगाशी म्हटलं तसं की हा प्लॅटफॉर्म जो आहे सेंटिनल हब, हा एक प्लॅटफॉर्म आहे जिथे आपल्याला निशुल्क, तुम्ही आता सगळ्यांनी बघितलं असेल, आपण एकही वरचा पैसा खर्च न करता किंवा असं काही नाहीये की मी कुठलं तरी सबस्क्रिप्शन घेऊन ठेवलंय किंवा असं कुठेतरी पैसे देऊन ठेवलेत म्हणून मला याचा ऍक्सेस आहे. हे सगळ्यांसाठी, आपल्या सगळ्यांसाठी हे निशुल्क उपलब्ध आहे.
दर 5 दिवसांनी तिथे डेटा अपडेट होत राहतो, तिथे डेटा चेंज होत राहतो आणि आपल्याला ते वापरायचं कसं एवढ्याच थोडंफार प्रॅक्टिस आणि थोडा अभ्यास केला तर नक्कीच आपण ह्याच्यातनं खूप चांगला डेटा, खूप चांगले इन्साइट्स आपण यातनं काढू शकतो. मी हो, मगाशी आणि म्हटलं तसं हे कसं वापरायचं, हा अख्खा प्लॅटफॉर्म कसा वापरायचा याबद्दलचं नक्कीच एक प्रेझेंटेशन मी माझ्या पद्धतीने करून शेखर फाउंडेशन कडे देईन आणि त्यांच्या मार्फत ते तुम्हाला सगळ्यांना मिळेल. एक पीडीएफ, ती साधी पीडीएफ असेल जी तुम्हाला फॉलो करता येईल, अगदी सोपी मराठी भाषेत लिहून मी तुम्हाला सगळ्यांना देईन आणि याचा तुम्ही सगळ्यांनी जास्तीत जास्त वापर करून तुमच्या शेतासाठी, तुमच्या परिसरासाठी तुम्हाला काय अजून करता येईल ह्याचा वापर, हे तुम्ही नक्की विचार करा. ह्या सगळ्याचा हेतू मी मगाशी म्हणलं तसं एवढाच आहे की आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांनी हा सगळा डेटा स्वतः वापरून, कोणाचीही वाट न बघता आपण स्वतः वापरून ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सज्ज होऊयात आणि कदाचित आपण लोकांना जेव्हा उत्तरदायी असतो तेव्हा उत्तर आपण चांगल्या पद्धतीने देऊ शकू किंवा आपल्याच शेताबद्दलची आपल्याला माहिती असणं हे खूप जास्त महत्वाचं ठरेल. जेव्हा आपलं क्षेत्रफळ खूप जास्त असेल, त्याला मॉनिटर करत राहणे आणि त्याचा अंदाज कुठेतरी घेऊन पुढच्या प्लॅनिंगसाठी वापरणे, यासाठी आपण नक्कीच त्याचा खूप जास्त फायदा करून घेऊ शकतो. सो हा आजच्या दिवसाचा प्रपंच आणि आजच्या दिवसाची ही मांडणी आहे. मी आता इथे थांबेन कारण ऑलमोस्ट 36 मिनिटं आपण एकच शेताला धरून चर्चा करतो आहे. मी इथे थांबतो. कोणाला अजून यातले प्रश्न असतील, कोणाला अजून यातल्या काही शंका असतील छोट्या छोट्या, त्या आपण विचारूयात आणि त्या आपण लक्षात घेऊयात आणि त्याच्यावर पुढे चर्चा करूयात. हॅलो, विचारा प्रश्न विचारा. अद्वैत साहेब, रवींद्र देशमुख बोलतोय. हा, बोला तुम्ही देशमुख. म्हटलं की हे कम्प्लिटली फ्री आहे, परंतु आय थिंक हे 29 दिवसासाठी ट्रायल दाखवतंय. सो मग ते लक्षात नाही आलं, 29 दिवसाचं असणार आहे की कम्प्लिटली फ्री आपल्याला वापरता येईल? नाही, तुम्हाला जे कम्प्लिटली फ्री मॉड्यूल आहे ते मी म्हटलं तसं कसं वापरायचं हे मी तुम्हाला प्रेझेंटेशन मध्ये जाऊन सांगतो. ओके. कारण डायरेक्टली आता जेव्हा आपण सबस्क्राईब केलं तेव्हा तो फक्त 29 दिवसाचं त्याचं हे दाखवतोय फ्री मॉड्यूल आणि त्याच्यानंतर €30 पर मंथ असं म्हणतोय. नाही, ते €30 पर मंथ वगैरे ते सगळं आमच्यासाठी असतं. जेव्हा आम्ही त्यांचे एपीआय किंवा तो डेटा डायरेक्टली कन्झ्युम करायचा आमचा विचार असतो, ते त्यासाठी आहे. आता मी जे तुम्हाला दाखवलेलं आहे कम्प्लिटली फ्री आहे आणि मी ते तुम्हाला आपण त्याचं प्रेझेंटेशन मी तुम्हाला नक्की पाठवेन. ओके, नक्की. थँक्स लॉट. थँक्यू. अजून कोणाला प्रश्न आहे विचारू शकता आपण. चॅट बॉक्स मध्ये बी आपण प्रश्न विचारू शकता किंवा रेज हँड करून सुद्धा विचारू शकता. हॅलो, बोला आवाज येतो. हा, हे गुगलचं गिफ्ट आहे का, म्हणजे गुगलची फॅसिलिटी आहे का? नाही सर, ही गुगलची फॅसिलिटी नाहीये. इथे आपण हा. डायरेक्टली सॅटेलाइट इमेजेस वापरतो आहे. इथे हा. आपण इमेजेस ज्या वापरतो आहे त्या युरोपियन स्पेस एजन्सी आणि नासा या दोन हा. एजन्सीज कडनं आलेले डेटा सेट हा. आपण वापरतो आहे. सो टेक्निकली जर बघायला गेलं तर हे सगळ्यात अद्ययावत हा. लेवलचं जे काही अवेलेबल आहे मार्केटमध्ये ते हेच हा. आहे. म्हणजे यापुढेही तुम्हाला जरी कोणी कन्सल्टंट तुमच्या समोर आलं किंवा अजून कोणी असं जिओ स्पेशल मध्ये किंवा उपग्रहांच्या चित्राचा वापर करून कोणी तुम्हाला सर्व्हिस द्यायचं वगैरे इच्छा असेल तर तेही लोक हेच वापरणार आहेत आणि हे आत्ताच्या मिठीला सगळ्यात अद्ययावत डेटा सेट तुम्हाला मी फ्री मध्ये अवेलेबल करून द्यायचं हे. हा, त्याचं नाव काय म्हणालात तुम्ही? व्हॉट इज द नेम ऑफ दिस? So no, this is Copernicus data sets. These are from European Space Agency. कोपर्निकस का? The Copernicus is the program, yes. कोपर्निकस प्रोग्राम का? अच्छा, Yeah. कोपर्निकस प्रोग्राम वापरायचा. अच्छा, आणि तुमचा मोबाईल नंबर वगैरे काय, कॉन्टॅक्ट नंबर? ते तुम्हाला जी हा ते आपण म्हणजे तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहायला आवडेल परमनंटली आणि आपण ग्रुप करू ना. वी ऑल फार्मर्स विल मेक अ ग्रुप इन टच विथ यू. तर असं तुम्ही काय करा, ते आय थिंक शेक्रू फाउंडेशनच्या लोक दे विल बी द बेस्ट पीपल टू टेल. हा, पण हा
चालेल त्यांना, पण त्यांनी इनिशिएटिव्ह घ्यावं मग. ओके. आणि हे खूप चांगलं दिसतंय मला, आणि हे खरंच माहिती पाहिजे या बाबतीत, म्हणजे खूप वेळ आणि पैसे वाचू शकतात. ऍब्सोल्युटली. बरोबर आहे. बरोबर आहे. आपण आपण ह्याच्या पुढे जाऊन ई शेखर फाउंडेशनच्या माध्यमातून आपण काही कामं करणार आहोत. तर हा, आणि नक्की तुम्ही इनिशिएटिव्ह. मग आमचं आता परमनंट रजिस्ट्रेशन तुमच्याकडे झालंय का? परमनंट रजिस्ट्रेशन नाहीये, परंतु तुम्ही संपर्कात राहू शकता. आम्ही सध्या फेसबुकच्या माध्यमातून आहे. मग परत हा 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 तर तुम्ही फेसबुकवरती आपल्या सगळ्या इन्फॉर्मेशन तिकडं बघायला मिळतात तुम्हाला. आमी करतोय काय म्हणजे शेकरूचाच प्लॅटफॉर्म ना? हा, शेकरूचाच प्लॅटफॉर्म. ओके 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 ओके. थँक्यू थँक्यू थँक्यू. अजून कुणाचे प्रश्न आहेत विचारू शकता. हॅलो. हॅलो. अजून कुणाचे प्रश्न आहेत? हॅलो. हा, हा. या सॉफ्टवेअर मध्ये तुमच्या शेताच्या बाजूचे सगळे गव्हर्नमेंटची ऍग्रिकल्चरल ऑफिसेस वगैरे मिळू शकतील ना, ऍड्रेसेस आणि कॉन्टॅक्ट? हो, मी आता जे तुम्हाला सगळ्यांना दाखवत होतो हे नुसतं आपण उपग्रहांचं चित्र घेऊन काय काय करू शकतो ते मी बरोबर दाखवत होतो. बरोबर. पण मी प्रेझेंटेशनच्या सुरुवातीला म्हणलं जसं की ह्या साध्या इन्फॉर्मेशन की आपल्या नजीकच्या बाजारपेठा कुठे आहेत किंवा आपल्या नजीकचे रोड्स कसे आहेत, किंवा आता तुम्ही मेन्शन केल्यासारखे गव्हर्नमेंटचे फॅसिलिटीज कुठे कुठे आहेत, या आपण सगळ्या खूप अचूकरित्या मार्क करू शकतो, त्याचं मॅपिंग करू शकतो आणि नक्कीच सगळ्यांसाठी अवेलेबल करून देऊ शकतो. चार्टमध्ये. हा, बोला बोला. कोण बोलते? बोला बोला. हॅलो. हा, बोला. हा, माझ्या शेताचं शेत जर पटकन सापडावं तर तिथे काय मार्किंग मला ठेवायला लागेल शेतामध्ये? असं काही मार्क असतो का की माझं नाव टाकता येईल का शेतात, की ते लगेच गुगलवर दिसेल? हो, तर मार्किंग करण्यासाठी तुम्हाला जेव्हा तुम्ही पुढच्या वेळेस शेतात जाल तेव्हा तुम्ही जसं आपण गुगल मॅप्स वापरतो बरोबर, तर मॅप जेव्हा वापरत असतो तेव्हा आपण एखादी जागा म्हणजे आपण नवीन एखाद्या ठिकाणी गेलो तर ती आपण सेव्ह करून ठेवतो. म्हणजे आपण करंट लोकेशनला आपण जातो आणि त्या करंट लोकेशनवर लॉंग प्रेस असं आपण दाबून धरलं की तो तिथलं लोकेशन रेकॉर्ड करतो बरोबर. अच्छा अच्छा. तर तो तसं तुम्ही नेक्स्ट टाइम तुम्ही तुमच्या शेतात गेल्यानंतर तुम्ही तसं जर रेकॉर्ड करून ठेवलं तर सगळ्यात सोपं. आणि मग शेतात गेल्यावर काय करायचं? शेतात गेल्यावर गुगल मॅप्स वापरा आणि तुमचं करंट लोकेशन सेव्ह करा. अच्छा, तिथे उभं राहून बघायचं का? अच्छा 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 अच्छा. नाही, जर तसं जर करायचं नसेल तर आता आपण डेमो करताना जसं केलं की आपण दिलीपजीचं शेत शोधून काढलं. एकदा शोधायचं आणि मग ते मार्क. अच्छा मग ते मार्क करून ठेवायचं. अच्छा अच्छा. थँक्यू 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 थँक्यू. अजून प्रश्न आहेत कुणाचे? आहेत, मला वाटतं एक दोन आवाज आले मला. हॅलो, हा बोला. हॅलो सर. नमस्कार, बोला. सर ना इरिगेशन कंट्रोल अटॅच करू शकतो? इरिगेशन कंट्रोल ना? हॅलो. हा, येतोय आवाज, बोला. हॅलो. बोला बोला, आवाज येतोय, बोला. सर, जे ऑटोमेशन युनिट असतात इरिगेशनचे, त्याला याला काय फायदा होतो का? कंट्रोल करता येईल काय? नाही, ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे तुमचं जे काय कंट्रोल युनिट तुम्ही लावलेलं असेल, काय इरिगेशनचे तुम्ही जर ऑटोमेशन लावलेलं असेल तर त्याचे वेगळे सिस्टीम्स असतील आणि ह्याला तसं डायरेक्टली कनेक्ट करणं थोडं अवघड जातं. कारण याला तुम्हाला डायरेक्टली जर ते इरिगेशनच्या कंट्रोल युनिटला मॅच करायचं असेल तर दॅट विल हॅव टू बी व्हेरी हाय रेझोल्युशन डेटा. सो तसं डायरेक्टली त्याचा असा उपयोग होणार नाही. अजून प्रश्न आहेत कुणाचे? विचारा. हॅलो सर. बोला. नमस्कार सर. आपण हे गुगल अर्थ वापरतो आहे का? आपण पहिल्यांदा गुगल अर्थ वापरलं आणि त्याच्यानंतर आपण सेंटिनल हब वापरलं. ओके ओके.
हा राईट ओके थँक्यू सर. राईट थँक्यू. अजून कोणाचे प्रश्न आहेत विचारा. सर नमस्कार. मी ऍक्च्युली थोडंसं लेट जॉईन केलंय बट मला एक थोडासा प्रश्न होता. मे बी तो थोडा सिली वाटेल कदाचित. मी अर्ध सेशन माझं स्किप झालंय. हा मला असं म्हणायचं की बोला बोला हा बोलू शकतो ना. बोला बोला. मला असं म्हणायचं की जो व्हेजिटेशन वाला एरिया आहे म्हणजे ज्या ठिकाणी जास्त हिरवळ आहे तर तो त्याच्यामध्ये डिटेक्ट करतो ना सॅटेलाइट थ्रू, म्हणजे तो प्रपोर्शन दाखवतो ना तेवढा. बरोबर. हॅलो. हो बरोबर. आणि त्याच प्रकारे जर सपोज एखाद्या भागामध्ये लाईक आपण शेती आम्ही काय म्हणतो ना आपण आपलं पीक आहे त्या पिकाला काही दिवस झाले आपण पाणी नाही दिलं. ओके. तर पाणी दिलं नाही तर तो जो 8 दिवसाचा किंवा 15 दिवसाचा जो गॅप आहे तर तो सुद्धा तो डिटेक्ट करतो का की याला पाणीची गरज आहे. किंवा मग हार्डली आपण पाणी दिल्यानंतर 4-5 दिवसानंतर थोडीफार जमीन सुकते. बरोबर. बरोबर. तसं बघायला गेलं तर त्याची जी बारी आहे सपोज 8 दिवसांनी 15 दिवसानंतर पण तो डिफर दाखवतो का त्याच्यामध्ये तो जो गॅप आहे टाइम स्पॅन जो 8 दिवसाचा. यामध्ये आता दोन गोष्टी आहेत. मुळात कसं आहे की जर व्हेजिटेशन म्हणजे पीक उभं राहिलेलं असेल राईट, म्हणजे दोन गोष्टी आहेत. आता एक तर सॉइल मॉइश्चर हा विषय येतो की नक्की जमिनीमध्ये काय मॉइश्चर आहे. आणि तो जर सॉइल मॉइश्चरच बघायचा असेल तर मग पीक उभा राहिल्यानंतर बघायचंय का आधी बघायचंय हा खूप मोठा फरक येतो. जर आधी बघायचं असेल म्हणजे आपल्याला पेरणी समजा एखाद्या पिकाची करायची आणि त्याच्या आधी आपण पाणी दिलेले, नांगरून झालेले आणि आता पाणी दिलेले आणि त्याच्यानंतर आपण समजा पेरणी करणार आहोत तर ते मॉइश्चर लेवल ते ऑप्टिमम आहे का हे आपण डायरेक्टली सॅटेलाइट मधून बघू शकतो. त्याला वेगळं काही करावं लागेल. अच्छा. आणि याच्या पुढे जाऊन जेव्हा पीक उभं राहतं आणि मग आपण मध्ये मध्ये इरिगेशन करत असतो, मध्ये आपण पाणी देत असतो तर ते पाणीचं जर सायकल बिघडलेला असेल किंवा तो पुढे मागे झालेला असेल तर तो लगेच तुमच्या पिकाच्या परफॉर्मन्सवर दिसतो. म्हणजे तुमच्या क्लोरोफिलवर किंवा तुमच्या एकंदर हिरवळीवर दिसतो. बरोबर. आणि तो जो व्हेरिएशन आहे तो आपण सॅटेलाइट मधनं कॅप्चर करू शकतो. सो आपल्याला 2 लेवल करायला लागतात. म्हणजे जमिनीमध्ये मॉइश्चर आहे का नाही याचा अंदाज आपल्याला त्या पिकाच्या परफॉर्मन्सवरनं घ्यावा लागतो. अच्छा. म्हणजे हिरवळीवरून घ्यावा लागतो. आणि मग समजा त्या पिरियड मध्ये कधीतरी मध्ये पाणी दिलं गेलं आणि त्याच्यानंतर परत तो परफॉर्मन्स लाईनवर आला राईट, तो ग्राफ तो जर रिकव्हर झाला तर ते पण आपण ऑब्झर्व करू शकतो. सो एकदा पीक उभं राहिलं त्याच्यानंतरचं मॉइश्चरचं अनालिसिस हे पिकावर डिपेंड करतं. डायरेक्ट आपण जमिनीला बघू शकतो. अजून एक छोटासा प्रश्न होता. आता लाईक जसं तुम्ही सांगितलं त्या प्रकारे हरभरा किंवा कांदा हे पिकाची जी हाईट जी असते ना ती खूप कमी असते आणि यांना जे पाणी देण्याचा जो ड्युरेशन जो असतो ना तो कमी असतो. इन शॉर्ट बघायला मॅक्स टू मॅक्स 8 दिवस पकडा समजा. आणि याचा जर सपोज सॅटेलाइट थ्रू जर बघायला गेलं तर याच्यावर पटकन परिणाम होतो पाण्याचा, अशी पीक आहे ती. तर त्याच प्रकारे जर ऊसाचं जर बघायला गेलं आपण तर सॅटेलाइट थ्रू ते कसं डिटेक्ट करेल. ऊसाचा टाइम स्पॅन कदाचित जास्त असेल आपण पाणी देण्याचा तर मग ते बऱ्याच वेळा दिसत पण नाही ऊसाच्या याच्यावर, कारण निम्मी त्याची जी पानं जी असतात ऑलरेडी ती सुकलेलीच असतात बऱ्यापैकी आणि निम्मी असतात ती ग्रीन असतात जनरली. म्हणजे त्याच्यावर 100% वर्क करतं का ऊसाच्या पीक जर पीक असेल तर त्याची अॅक्युरेसी आपण 100% धरू शकतो का? यामध्ये कसं आहे की कुठल्याही शेतासाठी किंवा कुठल्याही पिकासाठी डायरेक्ट सॅटेलाइट मधनं इमेज घेऊन त्याचा अनालिसिस देणं हे नुसतं रिमोटली करण्यात कधीच अर्थ नसतो. म्हणजे नुसतं मी इथे माझ्या ऑफिसमध्ये बसायचं आणि तुम्हाला तुमच्या शेतामध्ये सांगायचं की नाही ते जरा बरोबर का कांद्यामध्ये तो त्या कोपऱ्यामध्ये पाणी जात नाहीये, हे शक्य नाही. हे मी तुम्हाला आता सांगतो. म्हणजे हे कोणीच करू शकत पडते. हा. सो मग ह्याच्यात कसं होतं की आता समजा आता कांदा आणि हरभऱ्याचं तुम्ही एक्झाम्पल घेतलं जिथे पिकाची हाईट कमी आहे त्याच्यामुळे आपण ते बघू शकतो आणि त्याचा रिस्पॉन्स टाइम चांगला असतो, ते आपल्याला इझिली दिसतं. बरोबर. ऊसाच्या केसमध्ये जसं तुम्ही म्हणलं तसं बरोबर आहे की त्याचं जेव्हा कापणीला येतं तो ऑलरेडी बऱ्यापैकी सुकलेला असतो किंवा इव्हन त्याच्या फेजमध्ये त्याची उंची खूप वाढलेली असते, त्यामुळे तो चांगलाच दिसतो. जरी त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम झालेला असला तरी तो चांगलाच दिसतो. बरं, ऊसाचा अजून एक डिसएडव्हान्टेज ऑब्झर्वेशनच्या हेतूने शेतकऱ्याच्या हेतूने तो ऍडव्हान्टेज मध्ये जातो की त्याच्यात त्या पाण्याच्या सायकलमध्ये जरी वर खाली झालं त्याच्यात काही व्हेरिएशन आल्या तर फार तर काय होतं त्याची थिकनेस कमी होते. जो आपण ऊस काढतो त्याची थिकनेस कमी होते पण त्याच्या ओव्हरऑल शुगर कंटेंट मध्ये वगैरे ब्रिक्स मध्ये असं काही फारसा फरक येत नाही.
येऊ शकतो, पण तो तरी पण वापरता येऊ शकतो, म्हणजे असा तो पूर्ण नुकसानामध्ये जात नाही. आणि समजा उलट जर झालं, जसं मागच्या वर्षी सातारा सांगली बेल्ट मध्ये जिथे झालं की फ्लडिंग झालं, फ्लडिंग झाल्यानंतर बाकीचे पिकं जी होती ती सडून नासून गेली, पण ऊस व्यवस्थित होता. फ्लडिंग जरी झालं तरी तो ऊस व्यवस्थितच होता, त्याच्या परफॉर्मन्स थोडे वर खाली झाला असेल, त्याचा भाव कदाचित कमी मिळाला असेल, पण इट सस्टेन्ड इटसेल्फ. हा डिसएडव्हान्टेज होतो ऑब्झर्वेशनच्या हेतूने. आणि ह्याच्यासाठी मग आपण काय रेकमेंड करतो की दरवेळेला जेव्हा आपण एखाद्या शेतासोबत काम करायचं आहे किंवा एखाद्या शेतकऱ्यासोबत काम करायचं आहे, आपण रेकमेंड हे करतो की फील्डवरनं तुम्ही आम्हाला डेटा कंटिन्युअसली देत राहा. ऍटलिस्ट किमान 1 वर्ष तरी, किमान एक क्रॉप सायकल तरी, किंवा तुम्ही क्रॉप बदललं तर तेवढ्या सायकल पुरतं तरी तुम्ही आम्हाला सांगत राहा की दर आठवड्याला काय प्रोग्रेस झालेला आहे. आणि आमची पण ही अपेक्षा असेल की शेतकऱ्यांनी पण तेवढी इनिशिएटिव्ह घेऊन तो आपण शेतामध्ये जातोच, आपल्याला कळतच, आपल्याला नक्की माहिती असतं, आपलं पीक आपल्याशी जर गप्पा मारत असेल तर आपल्याला नक्की माहिती आहे तिथे काय चालू आहे. तर हा डेटा जर तुम्ही आम्हाला देत राहिलात आणि त्याचं कोरिलेशन आम्ही ह्या इमेजेसची करत राहिलो तर पुढच्या सायकल्स मध्ये तुम्ही आम्हाला काही न सांगता आम्ही तुम्हाला काही इनपुट देऊ शकू अशी स्टेज येऊन थांबते. एक्झॅक्टली. सो एक एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं म्हणजे असं की आता आम्ही इंग्लंडमध्ये एक ऍक्टिव्हिटी करतोय. तिथली जी गव्हाची शेती आहे, साधारणपणे 13,000 हेक्टरवर आपण आता काम करतोय. 13,000 हेक्टरचे वेगवेगळे क्षेत्र आहे जिथे गहू लागलेला आहे. गेल्या 5 वर्षांचा तिथल्या जमिनीचे कस, त्याच्यानंतर तिथनं घेतलेलं उत्पन्न आणि त्याच्यानंतर झालेले परफॉर्मन्स मध्ये जे काही चॅलेंजेस आहेत हे सगळे रेकॉर्डेड आहेत आणि तो डेटा ते लोक आम्हाला देत आहेत. तो डेटा आपण वापरतोय तेव्हा तेवढ्या 5 वर्षांचा इमेजरी डेटा आपण वापरला, उपग्रह चित्र आपण घेतली, त्याचा कोरिलेशन आपण बांधलं, एक मॉडेल बनवलं. आता त्या मॉडेलचा उपयोग असा पुढे होणार आहे की पुढे जे काही शेत आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये जर काही वर खाली होत असेल आणि तो त्या ट्रेंड प्रमाणे होत असेल तर त्याचा अलर्ट आपण देऊ शकू शेतकऱ्यांनी तिथे जाऊन बघण्याच्या आधी. सो रेकमेंडेशन भारतामध्ये पण हेच आहे, रेकमेंडेशन तुम्हा सगळ्यांना पण हेच आहे. आजचा परत मी तेच म्हणतो की आजचा सगळ्याचा हेतूच हा आहे की हे जास्तीत जास्त गोष्टी तुम्ही स्वतः वापरा. कोणाही एक्सपर्ट कडे जायच्या आधी ह्या गोष्टी तुम्ही वापरा, तुम्ही डेटा कलेक्ट करा, थोडा डेटा नीट स्टोअर करा आणि मग एक्सपर्ट्स कडे आल्यानंतर त्याचा खूप चांगल्या प्रकारे फायदा करून घेता येईल. आजपर्यंत काय झालंय, अनफॉर्च्युनेटली अनेक लोकांनी अनेक गोष्टी क्लेम केल्या, अनेक लोकांनी अनेक गोष्टी सांगितल्या आणि अनेक लोक अनेक प्रोडक्ट्स घेऊन मार्केटमध्ये आली, पण त्याचा दरवेळेला शेतकऱ्याला फायदा झाला का हा प्रश्नचिन्हच उभा राहिला. बरोबर. तो झाला नाही याचं सगळ्यात मोठं कारण हे की शेतकरी त्या अख्ख्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व्ह नव्हता. सो हा थोडा चॅलेंज आहे जो आम्ही म्हणतो की आम्ही रेकमेंड करतो की थोडा डेटा फील्डवर आम्हालाही आलं तर आम्हाला सोपं जाईल. बरं. इव्हन बाहेरच्या देशामध्ये बरेच मॉडर्न टेक्निक्स वापरल्या जातात. इव्हन इस्रायल म्हणा किंवा जसं तुम्ही उदाहरण दिलं इंग्लंडमध्ये पण, म्हणजे एवढ्या ऍक्च्युली तिथे शेतीचं क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि आपल्या इथे अक्षरशः गुंठ्यावर आलेलं आहे बऱ्यापैकी. ते अनालिसिस करण्यासाठी त्यांच्याकडे बेटर आहे आणि आपल्याकडे आपण टेक्नॉलॉजीचा किंवा बाकीच्या गोष्टी उपयोग केला तर नक्कीच साहजिकच इम्प्रुव्हमेंट आपल्याकडे एवढंच आपल्याकडे शेतकरी जास्त इन्व्हॉल्व्ह होत नाही. एवढी क्षेत्र असतं त्याच्यात कुठे टेक्नॉलॉजी आणत बसायचा, हा ऍक्च्युली आपण अशा दृष्टीने विचार करतो. तो ऍक्च्युली ती दुधारी तलवार आहे की आपल्याकडे क्षेत्र इतकं कमी असल्यामुळे आपल्या जमिनीची बायोडायव्हर्सिटी इंडेक्स ज्याला बाहेरच्या देशात म्हणतात आणि जे मेंटेन करण्यासाठी त्यांच्या गव्हर्नमेंटचे नॉर्म्स आहेत, आपलं क्षेत्र तितकं कमी असल्यामुळे त्या छोट्या जमिनीमध्ये इतकं वेगवेगळं बायोडायव्हर्सिटी असते की ती बायोडायव्हर्सिटी इंडेक्स इंटॅक्ट राहते आणि जमिनीचा खस कमी होत नाही. ऍक्च्युली आता बऱ्याचशा देशांमध्ये म्हणजे एस्पेशली इंग्लंडमध्ये हा त्रास खूप वाढायला लागलेला आहे की एकर आणि हेक्टर जर एकच पीक घेत गेला तर तो एकाच पिकामुळे तिथल्या जनरल जमिनीचा कस कमी व्हायला लागलेला आहे आणि आता ते मेंटेन करण्यासाठी बायोडायव्हर्सिटीचे इंटरव्हेन्शन आता गव्हर्नमेंट लेवलनी यायला लागले. सो एनिवे ते जे डिसएडव्हान्टेज आपल्याला वाटतात ते ऍडव्हान्टेजही असू शकतात, पण शेतकऱ्यांनी थोडंसं इन्व्हॉल्व्ह होऊन थोडं जास्त प्रोऍक्टिव्हली या गोष्टी कराव्यात. आपापल्या लेवलला जो फ्री डेटा आहे तेवढा वापरावा आणि मग कुठल्या एक्सपर्ट समोर बसावं, एवढंच आज सगळ्याचा हेतू आहे. बरोबर. आणि आता मी जेवढं बघितलं ना सर, त्याच्यावरून मला एक असं लक्षात आलं की मॉइश्चर, आपलं ही ऍप तुम्ही जे सांगितली जी टेक्निक, त्याचे फीचर काय तर मॉइश्चर डिटेक्ट करणं, ओके, आणि देन त्याच्यानंतर व्हेजिटेशन जो एरिया आहे तो लाईक जसं तुम्ही सॅटेलाइट थ्रू व्हेजिटेशन वाला किती एरिया आहे
किंवा त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे किंवा बिघाड झालेला आहे, पाणी कमी काय, त्याच्यावरून आपल्या पिकाच्या ग्रीनरीवरून आपल्याला कळतं. तर याच्या व्यतिरिक्त अजून काय फीचर आहे त्याचे? फीचर्स त्याच्यामध्ये खूप कशासाठी आहेत. वापरतात? there's a lot of things actually. मी आधी पण म्हणजे प्रेझेंटेशनचा आधीचा भाग बऱ्यापैकी त्याच्यामध्ये गेला की आपण काय काय वेगवेगळ्या गोष्टींसाठी हे वापरू शकतो. there's no limit to actually what you can use. ओके. हॅलो. बोला. बोला. हा सर, तुम्ही मला पहिल्यांदी गुगल अर्थवर जायचं आणि नंतर कुठे जायचं म्हणालात? गुगल मॅप, सेंटिनल हब, मी ते प्रेझेंटेशन मध्ये सगळं लिहून तुम्हाला देईन. हा चालेल. आणि तुमच्याकडे डेटा द्यायचा मी कोणाकडे, म्हणजे कुठे द्यायचा? आमच्याकडे डेटा कुठलाच नाही द्यायचा सर. नाही, आम्हाला डेटा पाठवा आणि तुम्ही काम करताय तर म्हणजे कोणाला द्यायचा डेटा? हे एक एक्झाम्पल देत होते की समजा ते कुणाबरोबर काम करणार असतील, कुठल्या शेतकऱ्याबरोबर ती काम करणार असतील, त्यांच्या दुव्याने काम करणार असतील, तर आहे ना त्यांना शेतकऱ्यांना त्यांनाही डेटा दिला आणि त्यांनाही त्यांच्या मार्फत मॅनेज करून हे केला तर जरा म्हणजे त्याची जी अॅक्युरसी असते ती जरा व्यवस्थित निघू शकते. अशा अनुषंगाने त्यांना एक फॉर एक्झाम्पल म्हणून उत्तर दिलं. असं तुम्ही पाठवा असं नाहीये, म्हणजे त्यांचे कोण क्लायंट असतील किंवा कोण त्यांच्या बरोबर काम करत असतील ह्या टेक्नॉलॉजीमध्ये किंवा असे मोठमोठाले फार्म्स आहेत, शेतकरी मोठमोठाले, तर त्यांच्या बरोबर तिथे ते काम करत असतील तर ते कसे काम करतात त्या अनुषंगाने ती इन्फॉर्मेशन त्यांना दिली, इतरांना माहिती व्हावं, इतरांना कळावं हे ह्या विषयाशी. अजून एक प्रश्न आहे, जीपीएस लोकेशनने कसं सर्च करायचं असा एक प्रश्न आहे. जीपीएस काय? जीपीएस लोकेशनने कसं सर्च करायचं असा एक प्रश्न आहे. हा तो जीपीएस लोकेशन जर आपल्या हातात ऑलरेडी असेल तर तो डायरेक्ट आपण गुगल अर्थ मध्ये टाकला म्हणजे आपण एक काम करूया, मी परत दाखवतो. सो हा जर इंटरफेस असेल नॉर्मली तर जीपीएस पॉइंट आपल्याकडे ऑलरेडी जर स्टोर्ड असेल तर तो ह्या सर्च बार मध्ये टाकला तर तुम्हाला तुमचं लॅटलॉंग मिळून जाईल. आपण एक आता एक एक्झाम्पल करूयात वाटलं तर. ओके. हॅलो, माझा आवाज येतोय? हा येतोय. सो आपण साधारणपणे आता पुण्याच्या जवळ एखादी जीपीएस लोकेशन उचलूयात आणि ती सर्च करून टाकू. लोणी काळभोरच्या इथलं एखादं शेत आपण घेऊयात. सो हे तुम्ही तुमच्या मोबाईलच्या ऍप मधनही करू शकता डायरेक्टली. आता मी तुम्हाला जे दाखवतोय ते, हा मी जर लोकेशन स्टोअर केला, हाच तुमचा जीपीएस लोकेशन आहे. जीपीएस लोकेशन आता 18.49 आणि 74.01 हा जर आपल्याला दिसतोय तर हा आपण डायरेक्टली कॉपी करून समजा गुगल अर्थ मध्ये टाकला तर तो तडक तिथे लोणी काळभोरच्या त्या साईटवर जाऊन थांबेल आणि तुम्हाला तो लोकेशन देईल. आणि मग तिथून पुढे परत तेच प्रोसेस आहे, पॉलिगॉन ड्रॉ करायची. ही पॉलिगॉन बनवली, ही सेव्ह केली आणि मग पुढच्या ऍप्लिकेशन्स मध्ये हीच पॉलिगॉन वापरली. सो एनिवे मी अनेकदा म्हटलं मी ह्याचं तुम्हाला डिटेल्स सगळ्यांना प्रेझेंटेशन देईन, कारण मला हे जाणवलं की हे नुसतं एकदा सांगून उपयोगाचं नाही, त्याचा काहीतरी रेफरन्स समोर असला तर त्याचा नक्कीच छान वापर करते. बऱ्याच केसमध्ये रवींद्र देशमुख बोलतोय, रिझॉल्युशन आपल्याला परफेक्ट नाही मिळत आहे. म्हणजे समजा एखादा एरिया आहे त्याचे फोटोग्राफ्स अवेलेबल असतील तर मग ते रिझॉल्युशन नाही मिळालं तर मग आपण कसं काय काम करणार?
कसं आहे साहेब, दोन गोष्टी आहेत. जेव्हा आपल्याला रेझोल्युशन चांगलं पाहिजे तर त्या केसमध्ये आपल्याला काही खर्च पण करावे लागतात. म्हणजे हाय रेझोल्युशन इमेजरी घेण्यासाठी सबस्टॅन्शियल अमाऊंट ऑफ खर्च आहे. 10 मीटर पर्यंत डेटा जो आहे तो ओपनली अवेलेबल आहे, त्याला कुठला खर्च नाहीये. आणि एक ऍव्हरेज एनडीव्हीआय व्हॅल्यू किंवा एक ऍव्हरेज हेल्थ व्हॅल्यू किंवा अख्ख्या शेताची मिळून एक ऍव्हरेज मॉइश्चर व्हॅल्यू एवढी तर नक्कीच निघू शकते. ओके. ह्याचं एक साधं उदाहरण आणि साधं एक्झाम्पल असं की ओव्हर द एंटायर क्रॉप सायकल, समजा आता म्हणजे आम्ही गहू मध्ये खूप काम करतो त्यामुळे मी गव्हाचं सांगतो. गहू हा साधारणपणे ऑक्टोबरच्या दरम्यान जर पेरणी केलेली असेल तर तो साधारण जुलैपर्यंत त्याची कापणी होते. ह्या क्रॉप सायकल मध्ये जरी ते क्षेत्र कमी असलं तरी त्या क्षेत्राचं एक ऍव्हरेज एनडीव्हीआय, एक ऍव्हरेज हेल्थ व्हॅल्यू निघू शकते. आणि मी जर एक ऑप्टिमम परफॉर्मिंग फील्ड, एक ऑप्टिमम परफॉर्मिंग फार्म जर घेतलं किंवा कंट्रोल फार्म आपण समजा त्याला म्हणूया, तर कंट्रोल फार्मचा जो काही ग्राफ आहे ओव्हर द पिरियड ऑफ द एंटायर क्रॉप सायकल, त्या क्रॉप सायकल मध्ये ते कसं बिहेव केलंय त्याचा जर मी ग्राफ प्लॉट केला आणि माझ्या क्षेत्राचा मी ग्राफ प्लॉट केला आणि त्याचं कोरिलेशन केलं तर त्याच्यातनं ऍटलिस्ट एवढा तरी अंदाज मला येऊ शकेल की माझं क्षेत्र हे ऑप्टिमली बिहेव करतंय का नाही करते. आणि जर करत नसेल तर ते किती व्हेरियन्सनी कमी करते किंवा किती व्हेरियन्सनी चांगलं बेटर परफॉर्म करते याचा आपण अंदाज घेऊ शकतो. जर ऑप्टिमम जो काही ग्राफ आहे त्या ग्राफ मध्ये कुठल्या एका तारखेला जर तो ऑप्टिमम पेक्षा जर व्हेरी झाला, जर कमी झाला किंवा जास्त झाला तर त्याची कारणं आपण नंतर फील्डवर जाऊन शोधू शकतो. पण एवढं तर नक्की झालं की नक्की काहीतरी उलट पालट घडतंय. हे का असं करायचंय, हा अप्रोच का घ्यायचा, कारण आपल्याला कुठलाही जास्तीचा वाढीव खर्च न करता ह्या जर गोष्टी कळणार असतील तर ते का नाही करायचं. आणि एकदा का आपल्याला प्रॉब्लेम सापडला किंवा एकदा का आपल्याला एक एरिया मिळाली की बाबा इथे ना आपण जरा जास्त लक्ष दिलंच पाहिजे, तर तेवढ्या एरियासाठी मग आपण खर्च करूयात ना जास्त. असं करून उपयोगाचं नाही की आपलं समजा क्षेत्र 50 हेक्टरचं आहे तर 50 हेक्टरसाठी आपण ड्रोन उडवला किंवा अजून काही केलं आणि त्याच्यासाठी 20-25 हजार रुपये खर्च केला. ते न करता अख्ख्या क्रॉप सायकल मध्ये दर 5 दिवसांनी लो रेझोल्युशन का असेनात का पण मी ऑब्झर्व्ह करत राहिलो आणि मग त्या 50 हेक्टर पैकी मला जाणवलं की अच्छा 5 हेक्टर मध्ये कुठेतरी इश्यू आहे, तर तेवढ्यासाठी आता तेवढी जर छोटी असेल तर तिथे तर फिजिकली जाऊन आपण पाहणी करू शकतो किंवा तिथे ड्रोन उडवा, तर तुमचा खर्च ऑप्टिमाइज होतो. ह्या हेतूने आणि जास्तीत जास्त डेटाचा वापर आपण शेतकऱ्यांनी करावा या हेतूने आज हे आहे. सो रेझोल्युशनला डेफिनेटली इट इज गोइंग टू बी अ चॅलेंज. रेझोल्युशन कमी असलं तर आपल्याला कमी गोष्टी दिसणार आहेत, पण रेझोल्युशन कुठल्या एरियाला वापरायचा हे तरी आपल्याला नक्की कळेल. अजून एक प्रश्न आहे की हॅलो. बोला. तुम्ही कुठे असता ऍक्च्युअली? मी पुण्याला असतो, आमची कंपनी पुण्याला. आणि तुमचं ऑफिस वगैरे आहे का? हो. अच्छा, मग तो ऍड्रेस वगैरे नंतर घेता येईल ना? हो, ते तुम्हाला शेखर फाउंडेशन वाले देते. हा, ओके थँक्यू. साहेब एक प्रश्न अजून आहे. आपल्याकडे आता 7 सॅटेलाइट अवेलेबल आहेत या सेंटिनल हबवर, तर याच्यापैकी महाराष्ट्रासाठी कुठल्या सॅटेलाइट मधून आपल्याला परफेक्ट सगळ्या सॅटेलाइट. ओके थँक्यू. प्रश्न आहे अशा काही साईटसाठी इस्रो आणि इंडियन गव्हर्नमेंटच्या अशा काही इस्रो आणि इंडियन गव्हर्नमेंटच्या आहेत का अशा काही साईट्स, आणि IMD डिपार्टमेंट टू ऍडव्हान्स नाव त्यांचं काही साईट्स और टूल्स ऍप्लिकेशन आहे का यासाठी? इंडियन सॅटेलाइटचा अनफॉर्च्युनेटली ड्रॉबॅक नाही म्हणता येणार, पण आपल्या मोस्टली सॅटेलाइट्स ह्या डिफेन्स ऍप्लिकेशनसाठी वापरल्या जातात, त्याच्यामुळे त्याचा डेटा फ्रीली अवेलेबल नाही आपल्याला कोणालाही वापरायला, तो असा इतक्या सहजासहजी मिळत नाही. दुसरी गोष्ट, IMDशी कोरिलेशन करणं, ऑफकोर्स हा वेदरचा भाग आला, म्हणजे वेदर डेटा आणि त्याचा कोरिलेशन हा त्याचा भाग आला. आय एम शुअर माझ्यापेक्षा जास्ती एक्सपर्ट लोक येऊन वेदरवर चर्चा करू शकतात, सो मी आता त्याच्यावर काही कमेंट करणार नाही. पण नक्कीच IMD सारख्या साईट्स आहेत किंवा जिओवानी म्हणून काही अजून नासाचे मिशन्स आहेत किंवा अजून काही 2-3 महत्वाचे मिशन्स आहेत ज्याच्यातून आपल्याला क्लायमेटचा डेटाही मिळू शकतो. आणि ऑफकोर्स आपण उपग्रहांच्या ज्या चित्रांसोबत त्याच्या अनालिसिस सोबत नक्कीच त्याचं कोरिलेशन मांडू शकतो, पण त्याच्याबद्दल मी आता फारशी काही चर्चा करणार नाही कारण मी त्यातला एक्सपर्ट. अजून कोणाचे क्वेश्चन्स आहेत? इथं अजून एक हे का सूचना आली की प्लीज इनकॉर्पोरेट सॉइल बेस्ड GPS analysis in next presentation, like how to analyze.
जीपीएस बेस्ड, आय थिंक जीपीएस हे खूप वेगळी वापरला गेलेला शब्द आहे. जीपीएस हा आपला फक्त एक लोकेशन घेऊ शकणारा एक डिव्हाइस आहे, राईट. जसा मी आता उचलला तो मी जीपीएस न वापरता तो डिव्हाइस उचलला किंवा लोकेशन उचललं. सो यू कॅन पिक अप एनिथिंग बेस्ड ऑन दॅट. सो आय डोंट रिअली स्पेसिफिकली नो व्हॉट यू आर सेइंग वेन यू आर सेइंग जीपीएस बेस्ड सॉइल अनालिसिस. अपार्ट फ्रॉम दॅट, जरी या प्रश्नाचा स्पेसिफिकली किंवा या सूचनेचा जर विचार करण्यात आला तर सॅटेलाइट मधनं सॉइल अनालिसिस हे तसं शक्य नाही, कारण एकदा का पीक उभं राहिलं की मग आपल्याला जमिनीकडे बघणं अवघड जातं. आता आपण जर हे बघत असाल तर इथल्या इथे हा एक्झाम्पल आहे की जो क्षेत्र पॉइंटेड आउट आहे तिथे पीक उभं आहे ऑलरेडी, आणि त्याच्या शेजारचं क्षेत्र जे आहे तिथे काही पीक नाहीये. त्याच्याच शेजारचं एक क्षेत्र असं आहे जिथे पीक लागलेलं नाहीये पण तरी तिथे गवत वाढलेलं आहे. असे तिन्ही तुम्हाला लोकेशन इथल्या इथे दिसू शकतात. हे जे मधलं क्षेत्र आहे जे तिथे तुम्हाला बेअर सॉइल दिसते तिथे सॉइल अनालिसिस करणं हे सॅटेलाइट मधनं शक्य आहे. पण एकदा का पीक उभं राहिलं आणि ते पण खूप लिमिटेड लेवलला शक्य आहे. सो सॉइल अनालिसिस साठी तिथे प्रोब घेऊन जाणं, तिथली सॉइल सॅम्पल घेऊन येणं आणि त्याचं अनालिसिस करणं हा एकच सगळ्यात चांगला आणि सगळ्यात रिलायबल मार्ग आहे. सो I don't know really what is GPS based soil analysis, but anyway, that is my response. ओके, अजून प्रश्न आहेत कुणाचे? हॅलो. हा, बोला बोला. सर, जर यामध्ये डीप नॉलेज घ्यायचं असेल तर आपण काही पे क्लास लेक्चर अरेंज करता का? नॉर्मली तर आपण असं काही करत नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये जर डिटेल जायचं असेल तर मग आपण डिरेक्टली त्या कस्टमर सोबत काम करतो आणि त्यांच्यासाठी इन्साइट्स डेव्हलप करून देतो. पण नक्कीच ऍक्च्युली हा गेले काही दिवस आमचा पण विचार चालू आहे, फक्त शेतीसाठी नाही, म्हणजे आम्ही ज्या बाकीच्या सेक्टर्स मध्ये पण काम करतो त्या सेक्टर्स मध्ये पण आम्हाला अशी उणीव भासते की तिथल्या एंड कस्टमर्सला अजून थोडा नॉलेज घ्यायची गरज आहे. सो नक्कीच म्हणजे जर तेवढा ग्रुप असेल आणि तेवढा ग्रुप बसून काही शिकण्याची इच्छा असेल तर आपण नक्कीच तसा विचार करू शकतो. ओके सर, ओके, थँक्यू सर. अजून कोणाचे प्रश्न आहेत? अजून कोणाचे हॅलो. प्रश्न? हा, बोला. हॅलो. हा, बोला सर, खूप चांगली माहिती तुम्ही दिली तर, आणि आय विल लाईक टू बी इन टच विथ यू परमनंटली. तुम्ही ऍग्रिकल्चर मधनं आहात की कशात आहात? नाही, माझं बॅकग्राऊंड एरोस्पेस आहे. आय एम अ बॅचलर्स इन एरोस्पेस अँड मास्टर्स माझं झालेलं आहे सॅटेलाइट ऍप्लिकेशन, सॅटेलाइट इमेज अनालिसिस आणि सॅटेलाइट कम्युनिकेशन ही माझी बॅकग्राऊंड आहे. पण ओव्हर द पिरियड ऑफ 3 years वेगवेगळ्या स्टेक होल्डर सोबत काम करता करता, वेगवेगळ्या लोकांसोबत काम करता करता थोडंफार नॉलेज आहे. थँक्यू, थँक्यू. अजून कोणाचे प्रश्न आहेत? मला वाटते प्रश्न संपले असावेत आणि चॅट मधले बी प्रश्न आपण सर्व घेतलेले आहेत. तर आता आपण समारोपाकडे वळूया. आज आपल्याला उपग्रह वापरण्याचं तंत्र याविषयी आणि उपग्रह वापरून शेतीत त्याचा कसा फायदा घेता येईल किंवा आपण कशा प्रकारे त्याचं अवेअरनेस करून आपल्या शेतासाठी किंवा आपल्या शेताचं मॅपिंग करण्यासाठी ते यूज करू शकतो याबद्दल आज आपल्याला श्री अद्वैत कुलकर्णी यांनी खूप छानपैकी विस्तृतपणे माहिती दिली. मी अद्वैत कुलकर्णी यांचं शेकरू फाउंडेशन मार्फत विशेष आभार. त्याचबरोबर जे आज या मीटिंगला जॉईन झाले ते सर्व शेतकरी बांधव त्यांचंही विशेष आभार. आणि हे जे सेशन झालं आज हे तुम्हाला जर पाहायचं असेल, तुम्हाला कुणाचं मधूनच मला कमेंटमध्ये एक चॅटबॉक्समध्ये एक हे आली कमेंट आली की ह्यातलं माझं अर्ध सेशन झालेलं आहे, तर ते अर्ध सेशन पाहायचं असेल तर तुम्ही शेकरू फाउंडेशनचं जे फेसबुक पेज आहे ते लाईक करा. पूर्णपणे तिथं पूर्ण व्हिडिओ लाईव्ह झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचबरोबर आजचा जो ऑडिओ आहे म्हणजे आजच्या ज्या मीटिंगचा जो ऑडिओ फॉर्मॅट आहे आणि जे प्रेझेंटेशन जे की अद्वैत कुलकर्णीकडून आपल्याला मिळणार आहे ते प्रेझेंटेशन आणि तो ऑडिओ फॉर्मॅट मधला आजचा सेशन हा तुम्हाला शेकरूच्या ऍपमध्ये शेकरू ऍपमध्ये बघायला मिळेल. ते तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन शेकरू असं टाईप करा आणि तिकडून शेकरू ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि त्यात ध्वनिफिती म्हणून एक सेक्शन आहे, आवाज म्हणून एक सेक्शन आहे,
त्या ठिकाणी तुम्हाला हे आजचं सेशन ऑडिओ फॉर्मॅटमध्ये मिळेल आणि त्याचबरोबर आजची जी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आहे ती सुद्धा तिकडेच मिळेल. तर पुन्हा एकदा सर्वांचं आभार आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.